महाराष्ट्राचे धडाकेबाज IPS अधिकारी तुकाराम मुंढे नाव ऐकलं की भल्या भल्यांना घाम फुटतो आणि भ्रष्टाचाराचे दावे दणनतात. 21 वर्षाच्या नोकरीत 25 वेळा बदली 21 वर्षाच्या नोकरीत 25 वेळा बदली झालेला हा एकमेव अधिकारी जेव्हा जेव्हा एखाद्या विभागात येतो तिथली सिस्टम एकदम क्लीन होऊन जाते. आणि असाच एक मोठा झटका त्यांनी मुंबई, पुणे, नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातील वडापाव आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांना दिला होता. तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या वृत्तपत्रात आपण रोजची ताजी बातमी वाचतो तेच वृत्तपत्र आपल्या आरोग्यासाठी एक संधविष ठरू शकतं. आपण अगदी आवडीने खातो तो गरम गरम वडापाव, भजी, पोहे, समोसे जेव्हा दुकानदार वृत्तपत्राच्या कागदावर ठेवून आपल्या हातात देतो तेव्हा आपण नकळतपणे कॅन्सर सारख्या भयानक आजाराला निमंत्रण देत असतो. नेमकी हीच गोष्ट ओळखली तुकाराम मुंढे यांनी आणि त्यांनी फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन FDA म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त असताना एक असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण खाद्यपदार्थ बाजारात खळबळून उडवून दिली. चला तर मग आजच्या या भागात आपण जाणून घेऊया की तुकाराम मुंढे यांनी वृत्तपत्राच्या वापरावर बंदी का घातली, त्यामागे काय वैज्ञानिक कारण होती आणि या एका निर्णयाने लाखो लोकांचे प्राण कसे वाचले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा विषय थेट तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेला आहे. तुकाराम मुंढे आणि त्यांची धडाकेबाज निर्णय. तुकाराम मुंढे यांची ख्याती नेहमीच नियम म्हणजे नियम अशी राहिलेली आहे. जेव्हा त्यांची बदली अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी झाली, नेहमीप्रमाणे कार्यालयात AC केबिन मध्ये बसून राहण्याऐवजी थेट जमिनीवर उतरून काम करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात लाखो लोक रोज सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावरील स्टॉलवरून वडापाव, भजी आणि इतर फूड खातात. मुंढे यांनी निरीक्षण केलं की गल्लोगल्ली छोट्या टपऱ्यांपासून ते मोठ्या हॉटेल्स पर्यंत खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी किंवा तेल शोषून घेण्यासाठी सर्रासपणे जुन्या वृत्तपत्रांचा वापर केला जात होता. हा प्रकार केवळ बेकायदेशीर नाही तर अत्यंत जीवघेणा आहे. हे ओळखून त्यांनी तातडीने एक फरमान काढलं. त्यांनी हा प्रकार केवळ बेकायदेशीर नाही तर अत्यंत जीवघेणा. त्यांनी आदेश दिला की संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही अन्न पदार्थासाठी वृत्तपत्राचा किंवा मॅगझिनचा कागदाचा वापर केला जाणार नाही. जर कोणी दुकानदार, गाडा चालक किंवा हॉटेल मालक खाद्यपदार्थ देण्यासाठी वृत्तपत्र वापरताना आढळला तर त्याच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यांचे लायसन ही रद्द केले जाईल. हा निर्णय येताच संपूर्ण स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी एकच खळबळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला कारण वृत्तपत्र हे त्यांना सर्वात स्वस्त पडायचं. पण समोर तुकाराम मुंढे होते त्यामुळे त्यांचा हा नियम सगळ्यांना पाळावाच लागला. वृत्तपत्रात गुंडाळलेला वडापाव स्लो पॉइझन आहे का? आता आपण समजून घेऊया की वृत्तपत्राचा कागद अन्न पदार्थांसाठी वापरणं धोकादायक का असतं. विज्ञान याबद्दल काय सांगतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. एक, शाईमधील घातक रसायने. वृत्तपत्र छपाईसाठी जी शाई वापरली जाते त्यामध्ये अनेक प्रकारची धोकादायक रसायने, रंग आणि पिगमेंट असतात. या शाईमध्ये मुख्यत्वे लेड, शिसे, कॅडमियम आणि ग्रॅफाइट यासारखे जड धातू असतात. जेव्हा कढईतून काढलेला गरम गरम वडापाव किंवा भजी थेट वृत्तपत्रावर ठेवली जातात तेव्हा त्या अन्नातील उष्णता आणि तेलामुळे कागदावरील शाई विरघळते. ही विरघळलेली शाई थेट त्या अन्नपदार्थाला चिकटते आणि जेव्हा आपण तो वडापाव खातो तेव्हा ती शाई आपल्या पोटात जाते. 2. कॅन्सरचा थेट धोका. वृत्तपत्राच्या शाईमध्ये डायबेटिक थॅलेट आणि आयसोब्युटाइल थॅलेट यासारखे सॉलेट्स असतात. जागतिक आरोग्य संघटना आणि FSSAच्या मते ही रसायने शरीरात गेल्यास मानवी
पचन संस्थेला गंभीर इजा पोहोचू शकतात. सातत्याने शरीरातील ही शाई गेल्यास फुफ्फुसे आणि पोटांचा कॅन्सर होण्याचा धोका कैक पटीने वाढतो. 3. हार्मोनियल असंतुलित आणि वध्यत्व. या शाहीमधील विषारी घटक आपल्या शरीरातील हार्मोन्सच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतात. विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांवर याचा अतिशय वाईट परिणाम होतो. पुरुषांमध्ये वंध्यत्व आणि महिलांमध्ये गर्भाशयाच्या समस्या निर्माण होण्यामागे ही रसायने कारणीभूत ठरू शकतात. 4. बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन. आपल्या घरात येणारं वृत्तपत्र हे थेट छपाई कारखान्यातून निघून अनेक हातांमध्ये, वाहतुकीच्या गाड्यांमधून आणि शेवटी पेपर टाकणाऱ्या मुलाच्या हातातून आपल्यापर्यंत पोहोचतं. तसेच रद्दीवाले जेव्हा जुनी वृत्तपत्रे गोळा करतात तेव्हा ती कुठेही धूळ आणि कचऱ्यात पडलेली असते. अशा वृत्तपत्रावर लाखो अदृश्य बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी असतात. जेव्हा याच रद्दीच्या कागदावर खाण्याचा पदार्थ ठेवला जातो तेव्हा तो बॅक्टेरिया अन्नावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे डायरिया, कावीळ आणि पोटाचे इन्फेक्शन होतात. FSSAच्या कायदे आणि तुकाराम मुंढे यांची अंमलबजावणी. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण ने मध्येच एक मार्गदर्शन सूचना जारी केली होती, ज्यानुसार देशभरात खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी वृत्तपत्राचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु या नियमाचा कडक अंमलबजावणी कोणीही करत नव्हते. सर्व काही कागदावरच होते. जेव्हा तुकाराम मुंढे ऍक्शन मोडमध्ये आले तेव्हा त्यांनी केवळ नोटीस काढून थांबणे पसंत केले नाही. त्यांनी FDAच्या अधिकाऱ्यांची विशेष पथके तयार केली. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फूड स्टॉर्सवर अचानक छापे टाकण्यात आले. ज्या दुकानामध्ये वृत्तपत्राचे ढीग आढळले त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याने दुकानदारांना एक सोपा पर्याय दिला. वृत्तपत्राऐवजी बटर पेपर, केळीची पाने किंवा फूड ग्रेड पॅकेजिंग मटेरियलचा वापर करा. सुरुवातीला विक्रेत्यांनी तक्रार केली की बटर पेपर महाग पडतो, ज्यामुळे त्यांचा नफा कमी होईल. पण तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले, लोकांच्या जीवापेक्षा कोणाचाही नफा मोठा असू शकत नाही. या मोहिमेचा जनतेवर आणि विक्रेत्यांवर झालेला परिणाम. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईचा परिणाम असा झाला की काही दिवसातच रस्त्यावरील चित्र बदलू लागलीत. वडापाव विक्रेता आता वृत्तपत्राऐवजी पांढरे बटर पेपर किंवा छोट्या प्लेट्स वापरू लागले. जनतेमध्येही या विषयावर मोठी जागरूकता निर्माण झाली. लोक स्वतःहून दुकानदारांना टोकू लागले की आम्हाला पेपरमध्ये वडापाव देऊ नका. या निर्णयामुळे हॉटेल इंडस्ट्री आणि स्ट्रीट फूड कल्चरमध्ये एक मोठी शिस्त आली. मुंढे यांच्या या पावलामुळे आरोग्यासाठी होणारा एक मोठा धोका टळला आहे, जो सामान्य माणूस रोज अनपेक्षित आजाराला निमंत्रण देत होते. तो आता सुरक्षित अन्न खाऊ लागला आहे. एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे? तुकाराम मुंढे सारखे अधिकारी नियम बदलतील, कारवाई करतील, पण शेवटी आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. अजूनही अनेक ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरांमध्ये छुप्या पद्धतीने वृत्तपत्राचा वापर केला जात आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाहेर काही खायला जाल तेव्हा या गोष्टीची नक्की काळजी घ्या. जर एखादा दुकानदार तुम्हाला वृत्तपत्रावर अन्न ठेवून देत असेल तर त्याला नम्रपणे नकार द्या आणि बटर पेपर किंवा प्लेट मागून घ्या. घरून निघताना शक्यतो स्वतःचा डबा किंवा कापडी पिशवी सोबत ठेवा. घरगुती तळलेले पदार्थ जसे की भजी किंवा पापड यामध्येही तेल शोषून घेण्यासाठी घरामध्येही कधीही वृत्तपत्राचा वापर करू नका. त्याऐवजी किचन टिश्यू पेपरचा वापर करा. तुकाराम मुंढे यांच्या या 25 बदलांच्या प्रवासात त्यांनी अनेक धडाकीचे निर्णय घेतले, पण स्ट्रीट फूड विक्रेत्यांना दिलेला हा धक्का सामान्य जनतेच्या आरोग्याशी संबंधित होता. नियम कडक असेल, समाज सुधारतो, हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. तुम्हाला तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय कसा वाटला? तुमच्या भागात अजूनही वृत्तपत्राचा वापर अन्न पदार्थांसाठी केला जातो का?
आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या आरोग्याच्या धोक्यापासून सावध होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.